हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कालपासून म्हणजे 2-3 दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहे. सो काही कारणास्तव नाही येत आहेत. ठीक आहे, कारण की ना वेळ द्यावा लागतो तेवढा आणि मेन म्हणजे विचार करावा लागतो. कारण की असंच काही आपण टाकू शकत नाही. त्यासाठी आपल्याला छान कंटेंट आणि लोकं बघतील असं काही ना काहीतरी टाकावं लागतं. त्याच्यामुळे थोडा वेळ घ्यावा लागतो. त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले नाही व्हिडिओ आले. पण आजपासून व्हिडिओ नक्की येतील आणि बघा हा पण व्हिडिओ. तर आता कोकणामध्ये सगळीकडे जे काही कंदमुळं लावलेली आहेत ते उकळण्याची कामं चालू आहेत. मग त्याच्यामध्ये रताळ असेल, काटेकणकं असतील, घोडक्यानं असतील, चिनी तर काय चिनी वगैरे कलिंगड हे वेलीवरती येतात. आताच तयार वगैरे पण होतात किंवा त्याच्या आधी पण होतात. तर मेन दुसरं म्हणजे असं की आता सुरणाचे कांदेसुद्धा काढले जातात या सीझनला. तर आमच्या घरच्या काकीने सुरणाचे कांदे काढलेले आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया कसे असतात, काय असतात. तर 2-3 वर्ष 2 वर्ष वगैरे ऑलमोस्ट झाली असतील ना. तर झालेत. सो साईजने तेवढे काही मोठे नाही आहेत, पण बऱ्यापैकी आहेत. सो बघा, तुम्हाला आवडेल व्हिडिओ आणि परिपूर्ण माहिती आहे त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ. चला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, हे ना नुकतेच काढलेले आहेत जमिनीतून. तर बघू शकता, म्हणजे 2-3 दिवस झालेले आहेत, पण हे सुरणाचे कांदे आहेत ना, ते जमिनीतून काढलेले आहेत. आणि आता कसं आहे माहिती आहे का, 1-2 वर्षाचे असतील तर ते उकरले जातात आणि जे नुकतंच आता समज ह्या वर्षी लावलेले आहेत ना, ते ह्या वर्षी उकरले जात नाही, 1-2 वर्षांनी उकरले जातात. तर हे बघा मस्तपैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे उकरलेले जे सुरणाचे कांदे असतात ना, ते खाजेरे असतात, कारण की ते नुकतेच नवीन असल्यामुळे ना भयंकर खाज असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर भाजी वगैरे करायची असेल तर ते खाज जाण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती लिंबू असेल किंवा आगळ असेल, कोकमाचा रस वगैरे लावू शकता भाजी करण्यासाठी. तर हे बघा जमिनीतून कसे काढलेले, ह्याच्यापेक्षा पण मोठी साईज असते सुरणाच्या कांद्यांमध्ये आणि ह्यांचा जो शेप असतो तो कासवाच्या आकारासारखा असतो. हे बघा, हे असे तुम्हाला पुढे दिसतात ना, आता हे छोटे आहे, पण जे मोठे-मोठे असतात ना, त्यांचा जो शेप असतो तो कासवांच्या, जसा कासव असतो 4 पाय असतात, पुढे असं डोकं, सो त्या शेपमध्ये ही सुरणाचे कांदे असतात. तर हे बघा, आणि ह्याला जे मोड येतो ना, तर हे बघा इथून हे मोड येतो. हे बघा. तसं बघायला गेलं तर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, की जसं पानांचं वापर केला जातो भाजीसाठी, त्याच पद्धतीने त्याला जे फूल येतं त्याचा पण वापर केला जातो. ते तर सगळ्यावरती, म्हणजे जो मोडांना, मूळव्याधाचा ज्यांना त्रास आहे त्यांना, त्यांच्यावरती खूप ते लागू आहे. तर त्याचा पण उपयोग केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भाजी पण केली जाते. तर जरी तुम्ही काढून ठेवलंत आणि मातीत टाकून ठेवलंत ना हे काढून पुढचं, तरी त्याला ते धरतं. तर अशा पद्धतीने हे बघा सुरणाचे कांदे हे नुकतेच काढलेले आहेत. आमच्या काकीने काढलेले आहेत. सो त्यांच्या इथे आहेत. तर ते दरवर्षी म्हणजे लावलेले असतात आणि जे आता 1-2 वर्षाचे असतील हे, त्याच्यानुसार ह्यांची साईज ठरली बघा. आता जशी माती जर चांगली माती असेल, चांगली जागा असेल, वस्तान असेल, त्या ठिकाणी खूप चांगले होतात. आणि हा बघा, हा त्यातल्या त्यात जरा मोठा आहे. हे बघा. आता जरी तुम्ही ह्याला तशीच ठेवलीत ना घरात, तरी ह्याला एक मोड यायला पण स्टार्ट होतील बघा. हा प्रकार आहे ना, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इथून मोड येतो. हे बघा, हा मोडाचा हे आहे. सो इथून मोड येतो. असं काही नाही आहे की ह्याला पाणीच दिलं पाहिजे आणि मोड यायला पाहिजे. तुम्ही जरी असंच ठेवलं तरी ह्याला पाणी येतं किंवा इथून पण ह्याला मोड यायला स्टार्ट होतो. तर अशा पद्धतीने हे कांदे आहेत आणि या दिवसांमध्ये काटेकणगं असतील तुम्ही जर लावलेली, किंवा रताळी असतील, करिंदे असतील, तर या दिवसांमध्ये काढले जातात. त्याच पद्धतीने सुरणाचे कांदेसुद्धा या दिवसांमध्ये काढले जातात. आता तसं बघायला गेलं तर काही लोकं लगेच भाजी नाही करत, कारण की ह्याला खूप भयंकर खाज असते. जी नुकतेच काढलेले जे हे असतात सुरणाचे कांदे, त्याला खाजेरे असते. त्याच्यामुळे ना ते जरा थोडे दिवस गेल्यानंतर त्याची खाज थोडी कमी झाल्यानंतर भाजी करतात. जरी तुम्हाला करायची असेल तरी पण त्याच्यावरती आपल्याकडे उपाय आहेत. ते म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आगळ वगैरे तुम्ही लावू शकता. आणि तसं बघायला गेलं, जरी हे तसेच ठेवणार, हे काय ते खाणार नाहीत. ह्यावर्षीसुद्धा तरी काय खाणार नाहीत. आता जेव्हा कधी याला थोडे 6 महिने, 7-8 महिने गेले ना, की त्याच्यानंतर ह्याची भाजी करतात. सो ह्याची भाजी खूप छान लागते आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्याची कापं खूप छान लागतात. सुरणाची कापं जशी मच्छीची आपण फ्राय करतो ना, त्याच पद्धतीने ह्याची कापं केली जातात आणि खूप टेस्टी लागतात. सो ते पण एक केलं जातं आणि बाजारामध्ये पण विकायला येतात. बाजारामध्ये तर मोठे-मोठे असतात आणि ह्याचा जो मी शेप पण तुम्हाला सांगितला आहे ना, तर ह्याचा शेप कासवाच्या आकारासारखा असतो. जसे कासवाचा जसा शेप असतो, त्याच पद्धतीने सुरणाच्या कांद्याचा शेप असतो. हे तर आता छोटे आहेत, पण ह्याच्यापेक्षा पण मोठे-मोठे 10-10, 15-15 किलोचे पण उकरले जातात सुरणाचे कांदे. हे गावठी आहेत, एकदम एकदम मस्तपैकी आहे बघा.
तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. ह्या दिवसांमध्ये ही सगळी कंदमुळं काढली जातात आणि म्हटलं चला दाखवूया. आमच्या इथे काकींच्या इथे आहेत, त्यांच्या इथे बरीच झाडं आहेत. पावसाळ्यात ती परत वरती येतात आणि 3-4 वर्षानंतर ही काढली जातात. काही लोकं आधी पण काढली जातात, पण तेवढी वाढ होत नसते. जमिनीमध्ये टाईम जातो तेवढा आकार घ्यायला. आता ही जरी अजून 3-4 वर्ष राहिली असती तरी हे वाढली असते. पण जमिनीमध्ये पण फरक आहे. जशी जमीन असेल, जशी माती असेल, त्याच्यामध्ये जशी वाढ होईल तशी. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर ही अशी आहेत गावठी मस्तपैकी उकरलेली सुरणाची कांदी आहेत, हे बघा. आणि हे मार्केटमध्ये विकायलासुद्धा जातात. ज्यांच्याकडे खूप सारी सुरणाचे कांदे असतात ना, ते लोकं मार्केटमध्ये विकायलासुद्धा देतात. तर चला, आता जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि तुमच्याकडे सुद्धा सुरणाचा कांदा वगैरे असेल तर नक्की कमेंट करा, की काही जण वेगळी नावाने पण कांदे ओळखले जातात. तर आमच्याकडे याला सुरणाचाच कांदा म्हणतात. मोस्टली आमच्याकडे भाजी केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कापं केली जातात फ्रायमध्ये आणि खूप औषधी आहे. त्याच्यामुळे सगळ्यावरती आहे. मूळ व्याधावरती तर आहेच आहे. तुम्ही त्यांची पानांची भाजी पण केली जाते. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे फूल येतं तर ते खूप म्हणजे सगळ्यात छान, म्हणजे तसं बघायला गेलंत ना तर एक गुणधर्म आहे त्या फुलांमध्ये. तर त्याला पण एक ओळखलं जातं, ह्याला जे फूल येतं ते. तर ते फूल असं रेअर येतं. तर अशा पद्धतीने ना याचा पूर्णपणे वापर केला जातो. हे बघा मस्त आहेत ना एकदम. आणि मेन म्हणजे याच्यावरती भुरी टाकून ठेवली जाते, की ते चांगले राहण्यासाठी. तर याच्यावरती भुरी टाकून ठेवली होती, त्याच्यामुळे हे बघा माझे हात पण पांढरे-पांढरे झालेत. तर चला आत्ता इथे थांबणार आहोत. सो तुम्हाला माहिती आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.